नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. काल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादींनी निरपराध भारतीय पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवळपास 27 भारतीय नागरिकांचे प्राण गेले. या घटनेचा विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शने करून निषेध व्यक्त केला. यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान व आतंकवादी विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतीय सरकारने तातडीने कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर त्यांना द्यावे असे आवाहन केले. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हमला केला. निरपराध भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे. या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून त्याच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सडेतोडपणे या ठिकाणी दहशतवाद्यांना उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही करीत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.